गंठन हम्म. आयुष्याला अशी शिथिलता आली. हा ना, खरं शिथिलता आली. मग प्रेम आहे तिकडे का नाही जात नाले गावात चाचा धारवाली के बाजू में मिले हर सोमवार और शुक्रवार. अरे गंट्या, परिस्थिती शिथिल झालीये असं म्हणायचं त्याला. परिस्थिती कधी म्हणणार परिस्थिती बिघडल्यावर. ऐ, येडे. हिला काय बोलावं रे तुला? आपण आहे ना गंठन हा असं गाठीला पैसा का ठेवतो बरं कायम जवळ? ऐन वेळी उपयोगी यावा म्हणून. आपण एकापेक्षा जास्त कपडे का घेतो? ऐन वेळी कुठं सणासुदीला उपयोगी यावे म्हणून. हा, किंवा आपण असं गाडीला स्टेपनी का ठेवतो बरं? अहो गाडी टायर पंक्चरला हवा बिवा गेली तर ऐन वेळी उपयोगी यावी म्हणून. हा ना, इथं तर खरी मेक आहे. आता मला काय वाटतं माहितीये का, आपली बायको आहे, बायकोला आजार पण आहे. कधी दुखणं खूप नाही, सतत काम काम काम, तिला आरामच नाही रे. मग हे आपल्याला बी एखादी स्टेपनी पाहिजे बायकोसाठी, आपल्यासाठी काय नाही, तिला आराम म्हणून. बरोबर आहे ना, ठेवा एखादी स्टेपनी ती पण ऐन वेळी उपयोगी यावी म्हणून. आणि तुम्हाला कुठं स्टेपनीच कमतरता येईल. हा, सुजाताबाई आहे ना. स्टेपनी हा आपलं टायर पंक्चर झालं तर घरचं लगेच हे तर लय नक्षीदार टायर आहे. काय ट्यूबलेस का काय? ट्यूबलेस एकदम ट्यूबलेस. मी काय म्हणतो तिचा आणि तिच्या नवऱ्याचा करून टाका घरचा स्पोर्ट हा एकदम विस्फोट. विस्कोट आणि तुम्ही दोघं करा लग्न. वाटलं तर मी तिथं पराग बिल्डिंगला सहाय्य करायला साक्षीदार म्हणून. आयला तसं व्हायला पाहिजे ना राव. करा काहीतरी. आणि नाही तसं आपल्याला हौस नाही, हा अजिबात नाही. पण कसं बायकोचं कधी दुखणं खूप नाही, बायकोचा आजार पण आहे, सतत कामात सतत काम, तिला आराम पाहिजे का नको? नाही, शेवटी बायकोची काळजी आहे तुम्हाला, आहे का नाही? बायकोसाठी अरे, सगळं चाललंय. नाही तर तिने आपलं- स्वयंपाक केला ती भांडे घास. हा. तिने धुणं पिळलं ती वाळू घालून. मग हा. काय बरोबर. कामात भागीदारी, बाकी नाही तर आपला काय तसा उद्देश ना. एकदम आणि सणावाराला कुडे पापडी भजे पुरणपोळी एकीने सगळं किती राडा असतो घरामध्ये. नवरात्राच्या आधी पार म्हणजे गोधड्यात व्हायला त्या बायांचा हा. किती त्रास. त्रास असतो वर्षभरात आपले एवढे सण उत्सव किती काय काय गोष्टी आहेत मदतीला लागते ना, हातभार लावायला. तुम्ही घ्या आघाडी घ्या तुम्ही. आम्ही 100% तुम्हाला पाठिंबा देऊ. हा, 100%. आला करूच काहीतरी. करायलाच पाहिजे. मी कोणतरी म्हणलेले प्रयत्न तेलाचे कण रगडिता वाळू ही गळे. गळे गळे गळे. प्रयत्न करूनही रगडिता काय आता आता ते घंटाला हा, कण गळे, वाळूचे प्रयत्न करूनही रगडिता कण वाळूचे तेलही गळे. गळे. हा, गळे, करू गळे. प्रयत्न, बघू. गाजराची पुंगळी वाजली तर वाजली, नाही तर मोडून मोडून काढली. काढली. चला लागा तयारीला. त्यांना जाऊन द्या आपण कुठं चाला. आपलं फक्त इथे आपलं काम आहे. चला नगरला जायचं का हा ना. असेच चक्कर मारू. सुजाताबाई, हा एक विचारू का? विचारा ना. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 3 वर्ष. 3 वर्ष. हा पण कसं मूलबाळ नाही, काही नाही, तुम्ही इथं, तुमचा नवरा तिकडं मुंबईला, कसं हो? काय करत आता, काम आहे पोटासाठी करावं लागतं, जावं लागतं. अहो पण तसं नाही ना, आज म्हणजे तुम्हाला काही फोन बिन काही असं? फोन येतात, ते पैसे पाठवतात, सगळं चाललंय व्यवस्थित. आपण ते येत नाही ना. आज आता 3 वर्ष झाले तुमच्या लग्नाला, कधी मध्ये ते येतात. आता समजा तुम्हाला भूक लागली आणि नुसतं मोबाईल मध्ये तुम्हाला जेवणाचा फोटो दाखवला तर पोट भरेल का? त्यासाठी जेवणच करावं लागेल ना. आणि कसं वाईट वाटतं बुवा असं. चेअरमन, तुम्हाला माझी इतकी काळजी आहे ना, बरं वाटलं ऐकून. अहो काळजीचं नाही म्हणजे तुम्हाला सांगू का, फार जीव तिळ तिळ तुटतो माझा. म्हणजे तुमच्यासारख्या अशा सुंदर देखण्या बाईने असं एकटं राहणं. तुम्हाला काही अशी हाऊस मौज आहे का नाही? कुठं सिनेमा नाही, थिएटर नाही, कुठं येणं नाही, जाणं नाही, फार वाईट वाटतं बुवा. आहे बरोबर आहे, पण काय करणार आता, काम त्यांची तिकडच म्हणलं त्यांना जावंच लागतं. येतात ते मध्ये मध्ये, आल्यावर आम्ही फिरतो. अहो काय असं, पण मला नेहमी असं वाटतं असा माणूस तुम्हाला सोडून लांब राहूच कसा शकतो? अवघड आहे तुमचं. नाही, त्यांना पण नाही करमत, ते मला सारखं फोन आणि व्हिडिओ कॉल करतात. बघा बा, पण मला तुमची काळजीच वाटते फार. चेअरमन एवढी काळजी करतात बुवा माझी. अहो तुम्हाला काय सांगू सुजाताबाई, चेअरमन दिवस रात्र तुमची काळजी करते. जेवायला बसली की सुजाता जेवली असन का नाही, आंघोळीला बसली की सुजाताने आंघोळ केली असन का नाही, टॉयलेटला चालली की बस बस बस, कळलं, पुढचं नको बोलू. गंठन, हमारी दर्द भरी कहानी उनको मत सुना. सुननी होगी चेयरमैन, सुजाताबाई को तुम्हारी दर्द भरी कहानी सुननी होगी. तुम्हारा दर्द मुझसे सहन नहीं हो रहा. आता सुजाताबाई काही असो, पण तुम्हाला सांगू का, मला तर आहे ना संशयच येतोय बरं का, तुमच्या नवऱ्याचं बाहेर काहीतरी असणार.
हो नाही नाही चेअरमन, माझे मिस्टर तसे नाहीत. आता गंठन सांग, आता एवढी चांगली बाई असताना ती इकडे फोन करीत नाही, इकडे येत नाही, म्हणजे आहे का नाही खाली काय? नक्कीच काहीतरी. आणि असे माणसं बाईला टाळण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही नीट निरीक्षण करा त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या फोनवरून. तुम्हाला जर ते टाळण्याचा प्रयत्न करत असतील तर 100% बाहेर काहीतरी आहेच. फोन आल्या बोल ना जानू, म्हणजे हाय. आणि काय कामात आहे नंतर करतो. हा म्हणजे काहीतरी आहे. तर आपलं फक्त सांगायचं काम आहे. तुमचं तुम्ही बघा भाऊ, नाही का? तुमचा किती भरोसा आहे बघा, शेवटी भरोसाच्या म्हशीला टोनगा असतो. हा चला, पण वाईट वाटतं रे गंठन, हा ना. एवढ्या चांगली बाई माणूस कसली हाऊस नाही मौस नाही. चला, एकटी राहते बिचारी. एकटी राहते बिचारी. असं एकटं राहणं चांगलं नाही. चला बघा येऊ का कधी मग? जर तुम्हाला सोबत लागली, आमचं काही गरज लागली तर अर्ध्या रात्री बोलवा, चेअरमन हजर. या गंठनराव बसा. एक काम करा, हा. ते सुजातात नवऱ्याला लावा फोन. सुभानराव लावा लावा, लावा. तूच तर बोल बरं. काय नंबर आहे त्याचा? काढा ना सुभान, मला कुठं लई इंग्लिश आहे. हॅलो, काय सुभानराव, काय चाललंय? झालं का चहा पाणी? बर. इथं काय गावात बॉम्ब बॉम्ब चालू आहे तुमच्या नावानी? धरा चेअरमनशीच बोला. काय सुभानराव, काय आता काय गावाकडं गंठन म्हणतो ते खरे, सगळा बोबाटा झालाय. अहो सुभानराव म्हणजे सुजाताबाईच्या ताटाखालचं मांजर. बैल आहे बैल. हा अहो, काय तुम्ही शांबळू म्हणायला लागले तुम्हाला सगळे, आणि काय इथं आम्हालाच कस तरी वाटतं एवढं, म्हणजे चड्डीतून असल्यापासून तुम्हाला पाहतोय आम्ही, एवढा बारीक कडक माणूस, आणि पार इथं लोकांनी नावं ठेवलीत. कोणी म्हणतोय आम्ही काय त्या सुभानरावांनी आहेत काय, आम्ही काय ताटाखालचे मांजर आहेत काय पार छी तू झाली तुमची पार गावात. आता काय करायचे आम्ही सांगायचं होय तुम्हाला? बरं सांगतो, असं करा, माणूस असा कसा कडक राहिला पाहिजे, कडक दिसला पाहिजे, लय बायकोचं ऐकत नाही जायचं. आणि एक काम करा, आता चला कडकवाणी बोलत जा बायको संग, एकदम रुबाबात. हा असतंय ना, दिवसभर बायकोचा फोनच घ्यायचा नाही, फोनच कट करायचा. हा म्हणजे गावातले लोक म्हणजे नाही कडे सुभानराव आता जागेवाले, सुभानराव एकदम कडक. हा हा जरा रुबाबात राहायला शिका, नाही तर असं केलं तर मग गावाकडे लोक तुमचं फार खुळखुळा करते. आज इथंच म्हणजे सुभानराव म्हणजे सुजाताच्या हातातला खुळखुळा. बरं बरं, हा आम्ही वेळोवेळी टिप्स सांगत जाऊ तुम्हाला. बरं बरं ठीक आहे, ओके. कसं काय डाव टाकलं? एक नंबर. कटक्या परत कट केला. यांना काय झालंय, माझा फोन कधी कट नाही करीत. परत कट केला. बाई माझे चेअरमन म्हणत होते तेच बरोबर होतं. माझ्या नवऱ्याचं लक्षच नाही माझ्यावर. हो सुजाताबाई, काय झालं? काय नाही. काही नाही. बरं मला काय म्हणायचंय, ते मी परवा दिवशी मुंबईला गेलो, तुम्हाला माहिती आहे ना, ते हा. विकासचं लग्न होतं. हा आणि लग्नाला गेलो, त्यानंतर मग थोडं फिरून यावा, तर तो प्रदीप भेटला. प्रदीप आणि आम्ही एका ठिकाणी हॉटेलवर जेवायला गेलो. तर मला तिथं गेल्यावर समजलं की तुमच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलंय. काय, हा असं कसं होऊ शकतं दुसरं लग्न? आपलं नाही माझ्या नाही मला कानाने ऐकलंय मी, तिने मला फोटो दाखवले तर. फोटो दाखवले मग तुम्हाला? हा काही बोलता, माझे मिस्टर तसे नाहीये. आता काय तुम्हाला कसा विश्वास पडन काय माहिती भाऊ, पण मी काय खोटं सांगत नाही. मला जे कळालं ते तुम्हाला सांगितलं. म्हणलं तुमच्या कानावर घालावा, कदाचित तुम्हाला माहिती बी असेल तुम्ही नाटक करू राहिले. बाई आता काय करू मी? माझ्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं. साधा आता काय रडून फायदा आहे. चेअरमन, हा. तुमची स्टेपनी चालली. आपली झाली होय आपली. बोलू का इकडं? दक्षिदार ड्रायव्हर.
काय ते ट्यूबलेस Tubeless. बोल काय बोला बोला. सुजाताबाई या इकडे. चेअरमन हा? तुम्ही म्हणले होते ना तेच खरंय. चेअरमन कधी खोटं बोलतच नाही ना. अजिबात नाही. अहो आमचं बोलणं म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष. सांगा काय झालं. माझे मिस्टर आहे ना मला इग्नोर करून राहिले. लक्ष द्या ना माझा फोन मी उचला ना फोन कट करतायत. वा वा बघा आता जसं आम्ही बोललो तसंच व्हायला ते लागलंय. मला टाळू राहिले सध्या माहिती का. 100% याचा अर्थ काय होतं गंठन सांग. त्यांचं आहे ना बाहेर कुठं तरी आहेत. 100% हाय नाही केलं मी त्यांनी लग्न. आ, केलं हा मला सॅम बोललाय तो मुंबईला गेला होता. हा. आता मी काय करायचं चेअरमन. अहो, अहो, काय तुम्ही बांधकाम. काळजी नका करू. तुमच्या नावाने लग्न केलं ना हा तुम्ही बिंदास करा त्याच्या नाकावर टिचून. तुम्ही एक काम करा टाका काडी मोड घेऊ म्हणजे म्हणजे घटस्फोट. नवऱ्याबरोबर घटस्फोट घ्या. माझ्याकडे एक पोरग आहे देखणं रुबाबदार तालेवार गोरपान नाही गोरपान नाही राजविंड पण राजविंड. अहो पण आणि घटस्फोट तो- घेऊन कसं करायचं ना. घटस्फोट घ्या लगेच दुसरीकडे जुळवा. पोरग आहे ना तरुण एकदम असं यंग तरुण हँडसम माणूसशी हँडसम हंक आहे हँडसम हंक. कसलीच चिंता नाही. तुम्ही फक्त घटस्फोट घे. हा मला आहे ना घटस्फोट बी नको मला काहीच नको. मी जाते. ओ बाई गाड्या, आता डाव आपल्या ताब्यात आलाय. आलाय. म्हणजे आता चेंडू आपल्या कोर्टात आलाय. हे आता त्यांना अरे ते सगळा डाव मी केला. त्या श्यामला सांगितलं मी. अच्छा. त्या सुजाताबाईला सांगायचं की मी कालच मुंबईहून आलोय आणि त्या नवऱ्याने दुसरं लग्न केलंय. हे सगळं मी केलेला डाव आहे. आता त्याला इकडं येऊस तर फोन उचलूस तर आपण यांना घटस्फोट घ्यायला लावायचा. मग लगे टारारारी री री. आपण मोठा डीजे लावू तुमच्या लग्नात. असं आहे का? हा. आयला मग तो चांगला नगरवाला बादशाह वगैरे असं काय. सांगू ना आपलं आपल्या ओळखीतले डीजे वाले. पण आपण इथंच आता ते पुढचं ऐक म्हणजे हॉल कोणता सांगायचा काय कोणता सांगायचा याच्या गप्पा मारीत बसू. चला पुढे ते सावलीत बसू. सावलीत? खाऊ आधी. सुजाता वहिनी काय झालं रडायला? असं का म्हणतो तुम्ही? एवढं मोठं आपण हे काय रडूच राहिले डायरेक्ट. काय झालं काय कोणी काय बोललं का तुम्हाला? मला आहे ना कोणीच काही बोललं नाही. मला तुम्हाला काही सांगायचं बी नाही. मी चालले जीव द्यायला. जीव द्यायला? हा काय झालं काय असं एवढं जीव द्यायला पार? आम्हाला सांगा नेमकं काय अडचण आहे काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते तर सांगा. मला काहीच नाही सांगायचं. सुजाता ऐका ना. ए चेअरमनला सांगावं लागेल लवकर चल 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 चल. कांद्याचं रोप टाकलं. आता याला अजून 1-1.5 महिना टाइम जर कांदे लावायला. पण अहो, हे असं रान तयार केलंय. याच्यावर तुला बेड करायचे बरं का व्यवस्थित. करतो ना. हा परत रोटा हाणतो मी याच्यावर चांगली बेड तयार करायची. आणि ते गुलबे आहे का गावरान काय काम. नाही अरे गावरान कांदा आता. ओ चेअरमन अय, का रे? त्या सुजाताबाई इतक्या रडत होत्या का बरं? जीव द्यायला चालले म्हणले जीव द्यायला. काय जीव बोलतो द्यायला? जीव द्यायला? हा. आम्ही विचारलं नेमकं झालं तरी काय मग? मग सांगणार नाही काय नाही आम्ही कशाला सांगू ते गेले निघून तन करत. अरे हो, पळत गेले पळत तिथून. हा बाई, आणि आपण खरं- विचारतोय आम्ही नेमकं झाले काय आम्हाला तरी सांगा. खरं जीव बिव दे नाही. चल जीव चल. दिला तर नार आहे का बास का बचे की बस बास रे. पुरी. सुजाताबाई कोण पळत चालले? ओ थांबा 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 थांबा. कोण पळत आहे तुम्ही असं? मी चालले जीव द्यायला. जीव द्यायला? अहो येड लागलं काय बाई? असं कुठे जीव देतात का तुम्ही भरल्या घरात? असं काय बोलू राहिले? मग काय करू सरपंच. आणि झालं काय नेमकं? माझा नवरा आहे ना मला टाळू राहिला. माझा फोन उचला ना दुसरं लग्न केलं त्यांनी. दुसरं लग्न? हा चेअरमन म्हणत होते तसंच झालं बरोबर. चेअरमन आता काय करू मी जगून मी जीव देते आता जाऊ. थांबा 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 थांबा. हो चेअरमन सरपंच. चेअरमननी काय सांगितलं तुम्हाला? हा चेअरमनने सांगितलंय सगळं त्यांनी दुसरं मला. लग्न केलंय? अहो तसं नाही. लाव फोन लावा तुमच्या नवऱ्याला. आयला सरपंच आहे राव तिथं. हा ना. काय बोलत असतील बरं सरपंच? बहुतेक शेवटची इच्छा विचारत असतील. लावा लावा मी बोलतो. चेअरमनी म्हणल्यानंतर मला जरा बघा लावा लावा. हाय का कट करते फोनच उचला ना माझा. माझा बघ उचलीन ना मग. सुभान राव. नाही ते शाळा सोडल्यात दाखला कसा असतो तसा नवरा सोडल्यात दाखला मागत असतो. म्हणजे सुजाता मागत असतो नाही. नाही मग? सरपंच म्हणत असतील आता चालले मारायला. हा, हा. जाता जाता आमच्या राजमान्य उडपीवर जा. तिथं टेस्ट करा. हा. इडली कशी आहे सांबर कसं आहे मिसळ कशी आहे सगळं टेस्ट करा म्हणतात. आयला तू तर ना नेहमी तुला आहे ना त्या हॉटेलची जाहिरातच करीतो नुसता. मग? पहिलं चल काय चाललंय बघू. चल
हा हॅलो सुभनराव काय चाललंय? लग्नाला बोलिलं नाही तुम्ही दुसऱ्या? केलंच नाही? तुमच्या डोक्यात बी नाही ती? अरे मग तुमच्या बायकोचा फोन का नाही उचलू राहिले तुम्ही? अरे काय राव तुम्ही, असं असतं का कुठं? ते काही बी सांगते ना तुम्ही बसले का ऐकत? आलं लक्षात माझं, द्या ठेवून. हा सांगतो, सगळं सांगतो, मी सांगतो, समजून सांगतो. आम्ही काय ऐकतोय बाई हे? तुम्ही डायरेक्ट जीव द्यायला चालले. अहो तुम्ही जीव दिले आमचं काय व्हायचं गंटन सांगा. मग काय करू चेअरमन, जगून मी आता? अहो तुम्हाला पर्याय आहे, मी तेच म्हणतोय. पर्याय आहे तुम्हाला. नको मला. असं कसं पर्याय आहे तुम्हाला? तुम्ही फक्त बघा. गंटन सांग ना तू. ऐका, मी आता फोन लावला होता सुभनरावला. हा. सुभनरावनी कोणतंही लग्न केलेलं नाही, नाही. अजिबात नाही. हा, आणि ते म्हणले का चेअरमननी मला सांगितलं होतं का बायकोचा फोन कट करा म्हणून. पण श्याम पाहून आला होता, मुंबईला गेला होता तो. अरे काय नाही, सगळे चेअरमननी सांगितलं होतं. बघा कसे चालले धाप्यावानी. सोडू नका, सोडू नका. धरा धरा धरा. चेअरमन थांबा. थांबा चेअरमन. मला प्रेम नाही आला का? प्रेमाला बघावं लागन. किती वाईट वागतात ना लोक. चेअरमन ना अवघड आहे चेअरमनचं लय. कोण बावळट माणूस चेअरमनला असे सल्ले देतो, आयडिया देतो, काय माहिती. शोधला पाहिजे असा माणूस. अहो चेअरमनला पण शोभलं पाहिजे ना, आपलं वय काय, आपण करतो काय. बघ ना राव गांठ्या तू. घरी एवढी सोन्यासारखी बायको आहे. हा ना, काही सुचत राव या वयात चेअरमनला. सरपंच, हा? तुमचा संसार सुखी होण्यासाठी तुम्हाला एक सल्ला देऊ का? चालला हा? चप्पल काढू का? नको. काय करतो तू इथं? मी शेवग्या शेंगा आलेला आलतो, सांबर संपलंय, सांबर मग करायचं. जा ना तिकडे, हॉटेल तिकडे आहे ना, हा, जा निघ. तुम्ही सांबर करायचं. हा, चालला दिसतोय मला. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.